नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, कालच म्हणजे 24 फेब्रुवारीला PM किसान योजनेचं वितरण करण्यात आले। त्यासोबतच आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे, कारण तशा प्रकारची घोषणा त्यांनी निवडणुकी अगोदर केली होती। आता शेतकऱ्यांना वार्षिक 15,000 रुपये मिळणार आहेत, कारण कालच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी नागपूर येथील कार्यक्रमात तसा पुनरुच्चार केलेला आहे। आता पुनरुच्चार यासाठी आपण म्हणतोय की त्यांनी निवडणुकीच्या अगोदर देखील अशी घोषणा केलेली होती। त्यांनी असं सांगितलं की ज्या प्रकारे केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी वार्षिक 6,000 रुपये देतं, अगदी त्याच धर्तीवर राज्य सरकारही शेतकऱ्यांना अडीअडचणीच्या काळात शेती उपयोगाला यावे म्हणून 6,000 रुपये देते। परंतु 6,000 रुपयामध्ये राज्य सरकारने वाढ करण्याचं ठरवलं आहे। जे पूर्वी PM किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकार 6,000 रुपये देत होते, अगदी त्यामध्ये 3,000 रुपयाची वाढ राज्य सरकार करणार आहे, म्हणजे राज्य सरकार वार्षिक 9,000 रुपये देणार आहे। तर बघा, बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की अजून 15,000 रुपये भेटणार, नवीन काही शासन निर्णय आला आहे का? तर तशा प्रकारचा कोणताही शासन निर्णय म्हणजे GR आलेला नाही। मग तुम्ही म्हणाल की तुम्ही तर सांगितलं की 15,000 रुपये भेटणार, तर बघा या 15,000चं विश्लेषण करूया की केंद्र सरकार वार्षिक 6,000 रुपये देतं आणि राज्य सरकार ही शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये देतं। जे राज्य सरकारचं आत्ताचं 6,000 रुपये होतं, त्याच्यामध्ये राज्य सरकार अजून 3,000 रुपयाची वाढ करणार आहे, म्हणजे राज्य सरकार शेतकऱ्यांना वार्षिक एकूण 9,000 रुपये देणार आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये देणार। तर असे टोटल एकूण 15,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक मिळणार आहेत। येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये याची तरतूद केली जाईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे। अजून शेतकऱ्यांना एक मोठी अपेक्षा आहे, ती म्हणजे कर्जमाफीची। आता येणाऱ्या अर्थसंकल्पात कळेल की कर्जमाफी नक्की होणार आहे की नाही। अशीच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहू। अजूनही जर कोणी आमच्या मराठी दरबार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, की जेणेकरून आम्ही बनवलेले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।